ते भाजपला सरळ सरळ अंगावर घेणार नाहीत, सरळ सरळ नडणार नाहीत. ते अशी परिस्थिती निर्माण करण्याचाच प्रयत्न करतील की त्यांच्याशिवाय सरकार बनणार नाही. तर आजची राजकीय स्थिती पुढे किमान 2 वर्ष अशीच राहिली, हेच समीकरण राहिलं तर महाराष्ट्रात 2029 भाजप हाच नंबर 1, पण शिंदे किंगमेकर मात्र बनू शकतात हे लक्षात घ्या. म्हणूनच ते अधूनमधून सतत म्हणत असतात, मला हलक्यात घेऊ नका. आपण जर पाहिलं असेल तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे गेल्या 2 वर्षात सातत्यानं एकच वाक्य बोलताना दिसत आहेत, मला हलक्यात घेऊ नका. वाक्य एकच आहे, पण वेळोवेळी त्याचे संदर्भ बदललेले असतात. मला हलक्यात घेऊ नका हे कधी उद्धव ठाकरेंना उद्देशून असतं, तर कधी त्यांच्या विरोधकांना असतं, आणि आता कदाचित भाजपलाही उद्देशून असेल. कारण आता महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या मोठ्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. यानंतर जर काही असेल तर तो पुढचा मोठा टप्पा आहे 2029 सालच्या विधानसभा. आणि त्याआधी सगळेच पक्ष नवीन स्ट्रॅटेजी मोडमध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत. प्रत्येकजण आपापली रणनीती ठरवतोय पुढच्या 2-2.5 वर्षात काय करायचं. आजच्या घडीला जरी महायुतीत सारं काही आलबेल दिसत असलं तरी भाजप जर 2029ला स्वबळावर लढणार असेल तर शिंदेची शिवसेना काय करणार, हा प्रश्न आपोआप उभा राहतोय. कारण राज्यातल्या महायुतीचा सगळ्यात मोठा विरोधक म्हणजे महाविकास आघाडी ही अजून म्हणावी तशी फुटलेली नाहीये. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार हे तसे एकत्रच आहेत. लोकसभेला, विधानसभेला या महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट केले होते त्यानुसार त्यांना हे माहीत आहे की एकटे लढून आपलं काय खरं नाही, तर एकत्र राहून महायुतीला टक्कर देता येईल आपल्याला. पण दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये भाजपसोबत शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. विरोधातली धेंड तशी आता शांत शांत दिसत असली तरी महायुतीत मात्र एक प्रकारचा सुप्त असा तणाव आहे, संघर्ष आहे. त्यामागची काही कारणं आपण जर नीट अभ्यासली तर लक्षात येईल की इथं भिन्न विचारधारेचे पक्षही सोबत आहेत, पण मुद्दा महत्त्वाचा असतो तो निवडणुकीत एकमेकांच्या सोबत असण्यानं होणाऱ्या लाभाचा. भाजपसोबत राहून शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपच्या केडरचा फायदा मिळतो, तसाच तो राष्ट्रवादी अजितदादा गटालाही मिळतो. विधानसभेला जिथं उबाटा आणि शरद पवार गट भुईसपाट झाला तिथं शिंदेंनी आपल्या आमदारांचा आकडा 57वर नेला, 3 अपक्ष सोबत जोडून अजून 60 केले. अजितदादांच्या गटालाही 42 जागांचा फायदा झाला. आता विरोधक याला ईव्हीएमचा झोल, मतदार याद्यांचा घोळ असं काही बोलतील, पण जे निकाल लागलेत ते स्वयंस्पष्ट आहेत. लोकसभेला जिथं भारतीय जनता पक्षाला 21 जागी लढून 90 जागा मिळाल्या होत्या आणि अपेक्षित असं यश मिळालेलं नव्हतं असं बोललं जातं, तिथं शिंदेच्या शिवसेनेला 15 जागी लढून 7 जागा मिळवता आल्या होत्या. विधानसभेलाही भाजप 1 नंबरवर तर शिंदे शिवसेना दुसऱ्या नंबरवर होती. नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्येही भाजपला 121 जागा मिळाल्या, पाठोपाठ शिंदे शिवसेना 61 जागांसह दुसऱ्या स्थानावर होती, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. नंतर एका ब्रेक नंतर आल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका, त्यातही भाजपला 1400 जागांवर यश मिळालंय, तर शिवसेना 400 जागांसह 2 नंबरवर आहे. काल परवाच ज्या झेडपीच्या निवडणुकांचे निकाल लागले त्यातही भाजप नंतर शिंदेची शिवसेनाच आहे, अजितदादांची राष्ट्रवादी ती सुद्धा जवळपासच आहे म्हणा. यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे एकनाथ शिंदे हे काय ठाकरे नाही आहेत, पण त्यांच्या सगळ्या मर्यादांसह ते पुढे घेऊन निघालेला पक्ष हा भाजप पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर घेऊन येत आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं आजचं आयुष्य हे 59 वर्षांचं आहे. या कालावधीत तावून सुलाखून निघालेले नेते आजही ठाकरेंसोबत आहेत, उद्धव ठाकरेंसोबत. खुद्द ठाकरे आडनाव त्या गटासोबत आहे. लोकांची सहानुभूती हा मोठा फॅक्टर या आडनावासोबत उद्धवजींकडे होता. पण त्यावर मात करून एकनाथ शिंदेंनी केवळ 3.5 वर्षात मी चालवतोय ती सेना म्हणजे शिवसेना हे महाराष्ट्राला मान्य करायला लावलंय. सोबत भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वालाही संदेश दिलाय की माझी शिवसेना ही महाराष्ट्रातली सर्वात स्थिर नंबर 2 ची फोर्स आहे, ताकद आहे. एकनाथ शिंदेच्या पक्षाचं हे यश निवडणुकीतलं असलं तरी त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, घेतलेले कष्ट हे आपण दुर्लक्षित करतो बऱ्याचदा. ते तळागाळात जाऊन जे काय करतायत त्याकडे कोणाचं लक्ष नाही. शिंदेची शिवसेना शहरी प्लस ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी वाढते. शिंदेचा जो तोंडवळा आहे एकनाथ शिंदेचा, त्याला काही ग्रामीण बाज वगैरे नाहीये, पण तरीही त्यांचा पक्ष दोन्हीकडे वाढतोय, शहरातही आणि ग्रामीण भागातही. मग त्यात कोकण आलं, ठाणे, कल्याण, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पकड असून देखील आणि सेनेत चेहरा असलेले बहुतेक नेते हे तिकडचे त्या भागातले असताना स्वतः शिंदे सातत्यानं या भागांमध्ये दौरा करताना दिसतात. या भागातल्या विकास कामांचा धडाका
शिंदेंची मराठा इमेज, हे सगळं पाहता त्यांना निवडणुकांमध्ये जे यश मिळतंय ते त्यांच्या मेहनतीला आलेलं फळ आहे असं म्हणता येईल. हा काही योगायोग नाही आहे किंवा भाजपसोबत आहे म्हणून नाही. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, अगदी अंबरनाथ वगैरे सगळ्या या MMR रिजनमध्ये किंवा त्या बाहेरच्या नाशिकमध्ये शिंदेंना उबाटा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह मित्रपक्ष, अजितदादा यांचा गट यांच्याशी उघडपणे 2-2 हात करावे लागले. पण गंमत म्हणजे ठाकरेंना शह द्यायला म्हणून वापरलेल्या शिंदेंना आटोक्यात ठेवण्यासाठी भाजपने बऱ्याच ठिकाणी त्यांची कोंडी केली होती. या अशा आगळ्या-वेगळ्या मोर्चांवर देखील शिंदे लढत होते. दुर्दैव हेच आहे की पक्षाचा डोलारा हा ते स्वतः म्हणजे जनतेतला लोकप्रिय असा कॉमन मॅन, ते अगदी डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आणि काही प्रमाणात त्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर बेतलेला आहे. शिंदे एका बाजूला मित्रपक्षाशी जुळवत बेताचं राजकारण करत असतात. त्याला आपण बेरजेचं राजकारण म्हणू. त्याच वेळेला त्यांचे पुत्र हे भाजपच्या आरेला कार्य करत असतात. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी उभं केलेलं आव्हान खासदारांनी त्याच स्टाईलनं परतवून लावलेलं आपण पाहिलं. पण तरी या दोन्ही पिता-पुत्रांना भारतीय जनता पक्षाला थेट भिडता येणार नाही, कारण तिथं त्यांच्या मर्यादा स्पष्ट होतात. केंद्रीय राजकारणात आज देशव्यापी ठसा उमटवलेल्या भाजपला महाराष्ट्रात आडवं जात आपलं नुकसान करून घेण्यापेक्षा शिंदेंना मध्यम मार्गानं सतत मित्रपक्षाच्या भूमिकेत राहून आपलं वजन वाढवत न्यावं लागणार आहे आणि हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. उद्धवजी किंवा राजसाहेब या ठाकरे बंधूंच्या तुलनेत आज महाराष्ट्रातला मराठी माणूस एकनाथ शिंदेंकडे आकर्षित का होतोय, तर ठाकरेंचा लिमिटेड ॲक्सेस लोकांच्या लक्षात आलाय. शिंदे सगळ्यांना भेटतात, नुसते भेटत नाहीत तर लोकांची कामं जागच्या जागी निकाली काढतात. महानगरपालिका निवडणुकांमध्ये ज्या ब्रँडची एवढी चर्चा झाली, त्या ब्रँडच्या मालकांनी आपलं जे काही बूड आहे ते मुंबई, ठाणे ते नाशिक या परिघाबाहेर हलवलंच नाही. पण शिंदे हे मुंबईसह MMR रिजन किंवा मग मुंबई बाहेरच्या महानगरपालिका असोत, सगळीकडे स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून वावरताना त्यांना त्यांच्या 3.5 वर्ष आयुर्मान असलेल्या पक्षाचा चेहरा बनून सगळ्याच आघाड्यांवर लढावं लागलं होतं. ही लढाई ठाकरे बंधू लढूच शकत नाहीत हे स्पष्ट झालं. यंदा सहानुभूतीची प्रचंड लाट असताना ती लाट एनकॅश करायला हे लोक घराबाहेरच पडले नाहीत. उलट त्या भारावलेल्या मराठी मतदारांना पुन्हा काही प्रमाणात का होईना आपल्याकडे खेचून आणण्यात शिंदेंना यश आलं. एकनाथ शिंदेंना शिवसेनेचं निवडणूक चिन्ह, शिवसेना हे नाव मिळालं हा बोनस जरी असला तरी त्यांनी मागच्या 3 वर्षात मेहनतीनं वाढवलेली संघटना हे केवळ त्यांच्या स्वतःचं, त्यांच्या कष्टाचं हे काही द्योतक आहे, त्याचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे. ज्या पद्धतीनं भाजपा त्यांना डोक्यावर बसू देणार नाही हे माहीत असल्यानं तीच भाजपा आपल्याला कट्टू साईज करताना कुठे कुठे दगाफटका करणार हे समजून त्यांनी या महानगरपालिका लढल्या असत्या तर मुंबईत त्यांना किमान 45 ते 50 जागा सहज मिळाल्या असत्या. भाजपने त्यांना ठरवून 70-72 जागा दिल्या आधी, जशा हव्या तशा, आणि वरच्या 18 जागा म्हणजे एकूण 90 जागा लढवल्या शिंदे गटाने. पण 18 जागा या जिंकण्याच्या शक्यता नसलेल्या जागांपैकीच दिल्या म्हणण्यापेक्षा यांनी घेतल्या. युतीतलं जागा वाटप करताना भाजप पूर्ण तयारीनं, अभ्यासानं उतरलेला असताना त्यांच्या नेत्यांसमोर शिंदेंकडून हातात कागद घेतलेले एजन्सीचे सो कॉल्ड चाणक्य लोक पुढे आणि मागे राहुल शेवाळे, उदय सामंत अशी नेते मंडळी. धर्मवीर सिनेमात एक सीन होता. राज्यसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना शिंदेंसकट ज्येष्ठांना लांब ठेवत एक एजन्सी मतदानाचा क्रम ठरवत असते. ती पोरगी दाखवली ना, तर ते एजन्सी कल्चरचा राग आलेले शिंदे, दादा भुसे, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे वगैरे जे लोक दाखवले ती लोक उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत सुरत गाठतात. थोडक्यात काय तर ठाकरेंच्या आदूबाळाच्या या एजन्सी कल्चरला कंटाळून ही मंडळी बाहेर पडली. पण आज तसलीच कुठली तरी एजन्सी यांचाही पक्ष चालवणार का असा प्रश्न पडावा अशी वेळ महाराष्ट्रावर येऊ देऊ नये याची काळजी शिंदे साहेबांनी घेतली तर बरं आहे. कारण आज शिंदेंकडे अनेक जाणकार लोक आशेनं आलेले आहेत त्यांच्या पक्षात. तर त्यातलंच एक नाव म्हणजे माजी खासदार संजय निरुपम. हा माणूस शिवसेनेचं कल्चर जाणतो. हा माणूस नुसता दोपर का सामनाचा संपादक नव्हता, तर तो शिवसेनेच्या थिंक टँकचा भागही होता. दिल्लीतला शिवसेनेचा एक मोहरा होता खासदार असताना, राज्यसभेचा खासदार असताना. काँग्रेसमध्ये असताना देखील त्यांनी मुंबई अध्यक्षपद भूषवलेलं होतं. त्यांना मुंबईतल्या गल्लीबोळातली समीकरणं ठाऊक होती. पण तेच संजय निरुपम शिवसेनेच्या निवडणूक प्रक्रियेत किंवा त्या यंत्रणेत कुठे होते हे मात्र कळलं नाही. उमेदवारांच्या मुलाखती घेताना ते दिसले होते त्या रंगशारदाला, मात्र नंतर दिसले नाहीत कुठे. एकनाथ शिंदे साहेबांना आपल्या खांद्यावरचा जो भार आहे तो दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडे देताना त्यांचे खांदे कितपत सक्षम आहेत, मजबूत आहेत
हे तपासावं लागणार आहे. कारण मुंबई बाहेरचे नेते मुंबई शहराचं राजकारण हाताळताना कुठेतरी कमी पडणार, हा साधा मुद्दा आहे. आज नक्कीच शिंदेंकडे दुसऱ्या फळीत चांगले सक्षम चेहरे आहेत. उदय सामंत हे त्यातलंच एक महत्त्वाचं नाव. आता कोकणातून निलेश राणे देखील आलेत. आता ते कोकणातून आलेत, निवडून आलेत म्हणून कोकणातून आलेत म्हणतोय. ते मुंबईतलेच आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर शंभूराज देसाई आहेत, गुलाबराव पाटील आहेत मराठवाड्यात, संजय शिरसाट, संदीपान भुमरे ही मंडळी आहेतच. मुंबईच्या उपमहापौरपदी संजय गाडींना बसवून एक शह-काटशहाचा डाव टाकलाय शिंदेंनी, असं मला वाटतंय. हा डाव नेमका काय आहे ना, ते हळू स्पष्ट होईल. ही वेळ आली तर तेव्हा आपण बोलू त्यावर. पण शिंदेंची धडपड कशासाठी आहे? पण हे सगळं 2029 साठी चाललंय का? नक्कीच. कारण भाजपा 2029ला स्वतंत्र लढणार. तेव्हा भाजपला हरवण्यासाठी नाही, पण आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणं थोडं कठीण व्हावं आणि मग मित्रपक्षाची गरज लागावी. म्हणून शिंदे आज स्वतःला दाखवतायत, की मी नाही म्हटलं तरी 50-60 आमदारांचा नेता आहे. त्याचबरोबर ते दाखवून देत आहेत, की हा एकनाथ शिंदे या महाराष्ट्राला हवा असणारा मराठा चेहरा आहे. असं असलं तरी शांत, समन्वयी भूमिका असणारा, आंदोलकांना न दुखावणारा. आता आरोप वेगळे होतात. वेळप्रसंगी आंदोलकांना मदत करणाराही. सोबतच शिंदे म्हणजे अजिबात गोल-गोल न फिरवणारा स्ट्रेट फॉरवर्ड प्रशासक. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर मी फाईल थांबवत नाही, मी विकास अडवत नाही. समोर आला, होणार असेल तर करतो, नाहीतर विषय संपला. या सगळ्या गुणवैशिष्ट्यांसह स्वतःचा पक्ष वाढवणारं. आज आपण शिंदेंच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांबाबत बोलतो. त्यात उदय सामंत आले, शंभूराज देसाई आले, निलेश राणे आले, गुलाबराव पाटील, अगदी कोल्हापुरात प्रकाश आंबेडकर असतील, आपले शहाजी बापू पाटील असतील, हे सगळे नेते तसं पाहिलं तर शिंदेंशी बांधलेले आहेत, पक्षाशी नाही. या परिस्थितीत शिंदेंची पुढची राजकीय वाटचाल ही कशी असणार आहे? स्वतंत्र की सतत भाजपच्या छत्रछायेत? कारण आज शिंदेंकडे सत्तेतला वाटा आहे, त्यामुळे जवळ नेते आहेत. पण काही ठराविक भाग सोडला तर हक्काची अशी स्वतःची वोट बँक मात्र नाही. त्यांना मिळणारी मतं भाजप, संघ आणि हिंदुत्वाशी संलग्न अशी आहेत. हे शिंदेंना चांगलं अवगत आहे, म्हणून ते मोदी आणि शहांचे फोटो लावतात, सतत त्यांचं नाव घेतात. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाशी उघडपणे भांडत नाहीत, रुसतात कधी-कधी. सत्तेत राहून उद्धव ठाकरेंनी जी केली, त्यांच्यासारखी चूक ते करत नाहीत. म्हणजे याचा अर्थ शिंदे 2029ला भाजपशी भिडणार नाहीत, असा होतो का? तर त्यावेळची सिच्युएशन काय असेल कोणास ठाऊक. पण मला वाटतं ते भाजपला सरळ-सरळ अंगावर घेणार नाहीत, सरळ-सरळ नडणार नाहीत. ते अशी परिस्थिती निर्माण करण्याचाच प्रयत्न करतील, की त्यांच्याशिवाय सरकार बनणार नाही. तर आजची राजकीय स्थिती पुढे किमान 2 वर्ष अशीच राहिली, हेच समीकरण राहिलं, तर महाराष्ट्रात 2029 भाजप हाच नंबर 1, नंबर 1 राहणार. पण शिंदे किंगमेकर मात्र बनू शकतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच ते अधूनमधून सतत म्हणत असतात, मला हलक्यात घेऊ नका.